नमस्कार मित्रांनो, आज आपण अग्निवीर योजनेबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चेवर बोलणार आहोत. काही माध्यमांमध्ये अशी बातमी येत आहे की अधिक अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत संधी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण नेमकं सत्य काय आहे आणि हा बदल झाला तर त्यांचा भावी जवानांवर काय परिणाम होऊ शकतो? चला सविस्तर जाणून घेऊ. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम अग्निवीर योजना म्हणजे काय? अग्निवीर योजना 2022मध्ये केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेअंतर्गत तरुणांची भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात 4 वर्षासाठी भरती केली जाते. या 4 वर्षाच्या सेवेनंतर विद्यमान नियमानुसार 25% अग्निवीरांची गुणवत्ता, कामगिरी आणि गरजेनुसार कायमस्वरूपी सेवेबाबत निवड केली जाऊ शकते. तर उर्वरित 75 जणांना सेवा समाप्तीनंतर सेवानिधीसह पुढील करिअरसाठी मदत दिली जाते. आता सध्या चर्चा कशाची आहे? काही वृत्तपत्रांमध्ये असा दावा केला जात आहे की कायमस्वरूपी सेवेसाठी निवड होणाऱ्या अग्निवीरांचे प्रमाण वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी 75% पर्यंत संधी मिळू शकते, अशा बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत अद्याप केंद्र सरकार किंवा संरक्षण मंत्रालयाकडून अंतिम अधिकृत घोषणा झाली नाही. जर असा बदल झाला तर काय फायदे होऊ शकतात? अधिक तरुणांना कायमस्वरूपी सैन्य सेवेत संधी मिळू शकते. प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा अनुभव सैन्याला अधिक काळ उपयोगी पडू शकतो. भावी अग्निवीरांमध्ये